स्टार्ट. प्रस्तुत खटला आरोपींविरुद्ध महाराष्ट्र कंसात नागरिक क्षेत्र कंसपूर्ण झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 8(1) सह कलम 21(1) अन्वये शिक्षापात्र असलेल्या गुन्ह्याचे आरोपाबाबत चालविण्यात आला. स्टॉप. फिर्यादी पक्षातर्फे असे कथन आहे की पुणे महानगरपालिका उद्यान विभाग पुणे यांना दिनांक 30/4/2016 रोजी अवैध वृक्षतोडीची माहिती मिळाली. स्टॉप. त्यानुसार फिर्यादीतर्फे श्री रवींद्र कांबळे यांनी पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व्हे नंबर 36/2 पंचवटी पाषाण रोड पुणे 8 येथे जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी खालीलप्रमाणे झाडे विनापरवाना तोड केल्याचे निदर्शनास आले. परिच्छेद. फिर्यादीमध्ये पुढे असे आले आहे की फिर्यादी श्री रवींद्र कांबळे यांनी वृक्षतोडीच्या स्थळाचे छायाचित्र काढले, दिसत्या परिस्थितीचा पंचनामा केला आणि त्यानुसार अहवाल सादर केला. फुलस्टॉप. त्यानंतर फिर्यादी पुणे मनपाने आरोपीस वर नमूद वृक्षतोड केल्यामुळे त्याला 2 नोटीस पाठविल्या. स्टॉप. आरोपींनी प्रस्तुत नोटिसीस उत्तर दिले, परंतु सदर उत्तर असमाधानकारक असल्यामुळे फिर्यादी पुणे मनपाने आरोपीविरुद्ध प्रस्तुतचा खटला दाखल केला. स्टॉप. आरोपींना खटल्यात समन्स काढण्यात आल्यानंतर आरोपी खटल्यात हजर झाले. गुन्ह्याचे दोषारोप आरोपीला मराठीत समजावून सांगितले, आरोपींना ते समजले. फुलस्टॉप. आरोपींनी गुन्हा कबूल केला नाही. स्टॉप. निशाणी 56 अन्वये आरोपींचे निवेदन नोंदविण्यात आले व त्याचे विनंतीवरून सदरचा खटला आरोपींविरुद्ध पुढे चालविण्यात आला. स्टॉप. गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादीने स्वतःची साक्ष नोंदविली व कागदोपत्री पुरावा दाखल केला. स्टॉप. निशाणी क्रमांक 112 ते 117 अन्वये आरोपीचा फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 313(1)(ब) अन्वये तपासणी घेण्यात आली. स्टॉप. आरोपींनी त्यांचे विरुद्ध सर्व बाबी नाकारल्या व ते निर्दोष असल्याचे सांगितले. उभय पक्षांचा युक्तिवाद, खटल्यातील पुरावा व इतर कागदपत्रांचा विचार करता खालील मुद्दे निर्माण होतात. त्यांचे निष्कर्ष कारणमीमांसेसहित नोंदवित आहे ते येणेप्रमाणे. परिच्छेद. आरोपींविरुद्ध गुन्हा शाबित करण्याकरिता फिर्यादी पक्षाने ही बाब शाबित करणे आवश्यक आहे की आरोपींनी अवैधरित्या 1 सुबाभूळ आणि 1 जांभूळ वृक्षांची विनापरवाना अनधिकृतरित्या तोड केली होती व ते महाराष्ट्र कंसात नागरिक क्षेत्र कंसपूर्ण झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 8(1) सह कलम 21(1) च्या अन्वयेच्या तरतुदीप्रमाणे आरोपी शिक्षेस पात्र आहेत. परिच्छेद. गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी श्री रवींद्र कांबळे यांनी त्यांचा पुरावा दिलेला आहे. स्टॉप. याशिवाय फिर्यादीने घटनास्थळी तयार केलेला तक्रार निशाणी क्रमांक 60 घटनास्थळ पंचनामा निशाणी क्रमांक 61 अहवाल निशाणी क्रमांक 62 कार्यालयाने आरोपीस पाठविलेल्या नोटिसा
अनुक्रमे निशाणी 63 व 64, पोहोच पावती कंसात निशाणी 65 व 78, आरोपीवर खटला दाखल करण्याबाबतचे पत्र कंसात निशाणी क्रमांक 79, आरोपींचे खुलासे कंसात निशाणी क्रमांक 80 ते 84, वृक्ष अधिकारी यांचे दिनांक 4/3/2017 रोजीचे पत्र कंसात निशाणी क्रमांक 85, छायाचित्रे कंसात आर्टिकल A आणि आरोपींविरुद्ध कार्यवाही करण्याबाबतचे पत्र कंसात आर्टिकल B इत्यादी कागदपत्रे दाखल केली. परिच्छेद फिर्यादी रवींद्र कांबळे यांचे तोंडी पुराव्यावरून असे दिसते की, दिनांक 30/4/2016 रोजी ते औंध क्षेत्रीय कार्यालय, येरवडा येथे हॉर्टिकल्चर मिस्त्री म्हणून कार्यरत होते. दिनांक 26/4/2016 रोजी श्री बकरे यांच्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने ते दिनांक 30/4/2016 रोजी सकाळी 8 वाजता सोपानबाग सहकारी गृहरचना संस्था, सर्वे नंबर 36/2, पंचवटी, पुणे येथे गेले. तेथे सुबाभूळ आणि जांभूळ या झाडांची विनापरवाना तोड झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून घटनास्थळाचे छायाचित्र घेतले होते व नंतर ते प्रिंट आऊट काढून या प्रकरणात दाखल केली. ते फोटो औंध येथे डेव्हलप केले. त्या ठिकाणी त्यांनी दिसत्या परिस्थितीचा 2 पंचांसमक्ष पंचनामा करून घटनेबाबत अहवाल तयार केला. कार्यालयाने आरोपींना 2 नोटिसा पाठविल्या. आरोपीने विनापरवाना वृक्षतोड करून गुन्हा केल्यामुळे सहाय्यक उद्यान अधीक्षक यांनी त्यांना आरोपीवर खटला दाखल करण्याकरिता पत्र दिले. महापालिका आयुक्त यांनी त्यांना आरोपीविरुद्ध कार्यवाही करण्यास पत्र दिले. आरोपींनी त्यांचे खुलासे सादर केले आहेत. त्यावर त्यांच्या अधिकाऱ्यांनी खुलासा समाधानकारक नाही असा शेरा दिला आहे व सही केली आहे. परिच्छेद आरोपीतर्फे घेण्यात आलेल्या उलट तपासामध्ये फिर्यादीने हे मान्य केले आहे की, आरोपी कुठल्या सोसायटीचे आहेत व त्यांचे नाव ते सांगू शकत नाही. बकरे यांनी सांगितले म्हणून त्यांनी फिर्याद दाखल केली. घटनेची माहिती घटनेनंतर 2 दिवसांनी समजली. घटनेवेळी आरोपी हे सोसायटीमध्ये राहत होते याबाबतचा कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. वृक्ष गणनेची कागदपत्रे दाखल केली नाही. वृक्ष गणनेचा पंचनाम्यात उल्लेख नाही. वृक्षतोड करण्यात आलेले हत्यारे जप्त केलेले नाही. त्यांनी आरोपींना प्रत्यक्ष झाडे तोडताना पाहिलेले नाही. शेजारील लोकांचे जबाब घेतले नाही. पंचनाम्यावरील पंच हे महापालिकेचे सेवक आहेत. आरोपी क्रमांक 5 घटनेवेळी सोसायटीचे चेअरमन नव्हते किंवा कसे याची त्यांनी चौकशी केली नाही.